वहिनी आओ, वहिनी वहिनी नाहीये तिथे, ते आरवची तयारी बघतायत. काय तुझं त्यांच्याकडे काही काम असेल तर त्यांच्याकडे जा. बर. चहा हवाय? हा. नाही मिळणार. का? कारण मी ठेवला नाहीये तुझ्यासाठी. वाढवा केक का बाजून, त्यात काय एवढं? का? तुझा तू बनवून घे ना. माझं मी बनवून घेऊ? हो, त्यात काय एवढं? उगाच मी बनवलेला चहा तुला नाही आवडला तर. आणि शेफ म्हणून तसंही मला काहीच बनवता येत नाही ना. कोण म्हणलं असं? समोर तर आणा. नाही उका त्याच्यात बुसकून काढला तर बघ. आरशात स्वतःकडे बघ, मग कळेल तुला कोण होता तो. ही चूक माझीच असते. प्रॉब्लेम्स मीच क्रिएट करते. अहो एवढं कुठं तुम्ही मनाला लावून घेताय? जाऊ दे की. तसंही उकायचं काम चहाचं असतं, माणसाचं नाही. माणसानं कसं पाण्यासारखं असावं, थंड असावं, शांत असावं. शांत म्हणून काल माझ्यासोबत भांडत होतास ना? तुला वाटतं तुझंच सगळं बरोबर असतं, चुकतं ते फक्त माझंच. बघा असं मी कधी म्हणलं नव्हतं. तुमचं जरासं गैरसमज होते. अहो आता उगाच झाल्या गोष्टीवर चादर टाकलीस तर गोष्ट झाकली जाणार नाही. चहा आणि चादर कुठं काही संबंध आहे दोन गोष्टींचा? हा, आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही मनावर का घेता मला कळत नाही. आणि लक्ष कुठे तुमचं? हे बघ, तू चहा बद्दल बोलायला तुम्ही, चहा उकळून चाललाय, अजून आटला तर बासून द्यायची त्याची. एक कप चहासाठी किती लाडी गोडी लावतोयस, पण त्याचा काही उपयोग होणार नाहीये. लाडी गोडीचा काय संबंध? आता काय नवऱ्याने दोन शब्द बायकोशी प्रेमानं बोलायचे पण नाही. एवढं जाड मोठेपणे वागायचं असेल. काय काय बोललास तू आता? कशी वागते मी? आडमोठेपण म्हणजे मी जास्त इगोइस्टिक आहे? नाही हो, आडमोठेपणा वेगळा. ते काय असतं ते कळतंय मला. न कळण्या इतकी मूर्ख नाहीये मी. शेवटी आलंच ना मनातल्या ओठांवर. अहो मला नव्हतं असं म्हणायचं. असंच म्हणायचं होतं तुला. बघ तुम्ही आता मला शब्दात पकडून. हे बघ, मला आता काहीच ऐकायचं नाही. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. बोलायचं नाही तर ऐकायचं तरी काम असं. ऐकलंय मी काय बोलतोस ते. एक घोट पण ठेवला नाही चहा. ऐकून काय उपयोग आहे? आता काय त्या बिचारानं अपूर्वाला या कोल्हापुरातले सगळ्यात मोठे उद्योगपती कसे होत आहेत हे दाखवणार आहे का आम्हाला? जे काम एका झटक्यात व्हायला पाहिजे होतं त्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? त्यांनी काम मनासारखं करायला. शेठ, आम्ही काम करायला होतो पण मध्येच मांजरा आडवा आल्यासारखं होते. त्यात त्या हॉटेलवर जाम गर्दी, काहीच काम करता येईना. लय जोखमीचं काम आहे, काळजीपूर्वक करायला लागणार आहे. त्यातील चव्हाणाची फॅमिली अहो एकमेकांची पाठ सोडतच नाहीत. त्या अपूर्वा संघ कोण कोण असतंच की. पेटवून देऊ हॉटेल. त्या टायमाला ना मी तुमच्यासोबत असेल. पण जायचं कधी? आजच रातच्याला. रॉकेल काडीपिटी समजा नीट घ्या. आज रातच्याला हॉटेलची जळून राख झालीच म्हणून समजा. लक्ष्मीबाई, आज जरा संस्थेच्या कामासाठी जिल्हा परिषदेला जावं लागणार आहे आणि दुपारचं जेवण पण बाहेरच होईल माझं. आणि संध्याकाळी यायला उशीर होणार आहे. काय लक्ष्मीबाई? हो लक्ष्मीबाई, तुमच्याशी बोलावलोय मी. हा बोला की. घ्या, तुम्ही पुन्हा इजाने अपुराचा इजार करायला ना? अहो काळजी करू नका.
हो असं कसं म्हणताय? एवढा मोठा प्रसंग घडलाय, खरंच सगळं नीट जुळून आलं पाहिजे बघा. या सव जुळून येते की नवरा बायकोची लहान सहान भांडणं आहेत, आपण कशाला विषय वाढवायचा? भाऊजी मी त्यांच्याविषयी नव्हते बोलत. अरे दादा, आता वहिनी तुझ्यासमोर म्हटली नव्हे त्या दोघांचं जुळायला पाहिजे म्हणून? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बघा. नाही, तुम्ही आता एजाने अपुराबद्दल बोलत नव्हता? अहो मी आईस्क्रीम बद्दल बोलत होती. आईस्क्रीम? अहो नवरा बायकोची भांडणं मिटतील की. आईस्क्रीम बिघडलं म्हणून परत नाही करायचं होय. अहो नीट लक्ष देऊन केलं की व्यवस्थित होते की. इथं घरात प्रसंग काय आणि तुला आईस्क्रीमची पडले? भाऊजी तुम्हीच म्हणाल नव, नवरा बायकोची भांडणं मिटतील. दोघे बी समजूतदार आहेत, एकमेकांना समजून घेतील, काळजी करू नका म्हणून. म्हणजे तुला त्या दोघांच्या भांडणाची काळजी अजिबात नाही नव्हे? अहो नाही. हिटू, इजा आणि अपुरा यांचं भांडण या विषयावर आमची रात्रभर याआधी चर्चा झाली. अगदी सकाळपर्यंत ती टेप चालू होती. चांगला आहे, म्हणजे ज्यांनी भांडणं केली ती झोपली गाड आणि तुम्ही बसलाय जागत. अहो भाऊजी, सुख दुःखाच्या गोष्टी नवऱ्याबरोबर नाही करणार तर कुणाबरोबर करणार? होय, त्यात यांचं मन केवढं मोठं. आधी पोरांची काळजी, मग आईस्क्रीमची काळजी आणि मग जगाची काळजी. अहो तुम्हाला उशीर होतोय ना, जावा. होय होय इटू, या चर्चासत्रातला माझा सहभाग संपला. चला. तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर काही मदत करू का मी? थँक्स, पण काही गरज नाही. मदत करशील आणि मग म्हणशील बघा हिलाच हिची कामं जमत नाही, माझ्याशिवाय हिचं पान हलत नाही. मी कशाला असं म्हणेन? आणि हे असं इस्त्री किंवा असं काही इलेक्ट्रॉनिक सामान मोडलं ते दुरुस्त करणं कामच आहे की माझं. ते केल्यानंतर कशाला मी काय बोलून दाखवेन? आणि कधी असं बोलून दाखवलं मी तुम्हाला मदत लागते माझी? इकडा ना, मी बघतो काय झालं. सांगितलं ना तुला, काही गरज नाही. मी बघेन माझं काय करायचंय ते. आणि काहीच नाही जमलं ना तर हा ड्रेस प्रेस न करता असाच घालून जाईल. ओके, जशी तुमची मर्जी. मला काय, माझं झालं आवरून सगळं. चला झाली सुरू. तूच काहीतरी केलं असणार. इस्त्री गरम होऊ नये म्हणून काहीतरी सेटिंग चेंज करून ठेवलं असणार ना. तुम्ही आता काय वाटेल ते बोलायला लागले ना. मला काय गरज असं काहीतरी करून ठेवायची? अरे साधं लॉजिक आहे. आता इस्त्री नीट चालत नाहीये म्हटल्यावर मी तुझ्याकडे येईन आणि रिक्वेस्ट करेन, मग तूच म्हणणार त्यात काय एवढं, 0 मिनिटात करून देतो बघा. आणि वर मग तूच म्हणून दाखवणार बघा. तुम्हाला माझी हेल्प लागलीच ना. इस्त्री वगैरे बाजूला राहू दे, पण तुम्हाला नक्कल 1 नंबर जमते माझी. 1च नंबर जमलंय तुम्हाला. हा चेप झाला, ऍक्टर विक्टर झाला असत तर. नक्कल 1 नंबर करता म्हणून तुम्ही माझी. हा जमलंय तुम्हाला. चेप झाला, ऍक्टर विक्टर झाला असत तर. हा मम्मी हाक मारली होय. आलो, 0 मिनिटात आलो. थांब, गेलो. चहा घेतलास का? घेतला की, स्वतःच बनवला आणि स्वतःच घेतला विदाऊट बिस्किट. फकड झाला होता. साखर कमी होती जरा, पण फकड झाला होता. असं नका करू अपूर्वा.
मी बोलला नाही तर मला लय एकटं एकटं वाटायला लागतं. माझं लय प्रेम आहे की हो तुमच्यावर, जरा समजून घ्या. काय झालं बाबा, सगळी मोटर खोलून ठेवल्यास, काय जोडायचं कळेना झालंय काय? होय की, काहीच कळत नाही. काय करायचं कसं करायचं सगळंच कन्फ्युजन आहे. मला डोकं हँग झालंय माहितीये काय. तेच म्हटलं, ही मोटर शिलाई मिशनरीला कसं जोडता येईल? जोडता येणार नाही वाटत. मला या मशीनचं काम जमणार नाही असं म्हणायचंय का तुला? तूच म्हटलास की मला काय कळना झाले, डोसकं चालना झाले. अरे मी या मोटारीबद्दल बोलत नाहीये. मग तुला जमणार आहे ना? झालं नाही, तू पण घे माझ्यावर डाऊट. तूच एकटा राहिलो तो शेवटचा. अरे नाही, तुझ्यावर कशाला शंका घेईन मी, अजिबात नाही. तूच म्हणलास डोकं चालना झाले, कळना झाले, म्हणून म्हटलं मी. या पूर्व मॅडम काय ऐकून घ्यायलाच तयार नाहीये. तू बोललास त्यांच्या संगत? लय प्रयत्न केला पण काहीच फायदा झाला नाही. आणि मी म्हणतो दरवेळेला मी का माफी मागायची? हा, आणि ते पण माझी काही चूक नसताना. आणि संती आहे बघ, चूक असो नसो, माफी मागितली की विषय संपतो का नाही? अरे बोल की संपतो का नाही? होय नाही काहीतरी बोल मग. म्हणून काय दरवेळेला त्याला काय अर्थ आहे? ते म्हणजे काही झालं की त्या रुसणार आणि मी त्यांच्या मागं माफ करा म्हणत बसायची. होय, असं कुठं असते? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू शांत. मी बोलतो आपण मॅडम संग, मी सांगतो त्यास नाही. हिच्या लय मोठ्या मनाचा आहे, दिलदार आहे तो. आणि प्रत्येक वेळेला तेनच काय नमतं घ्यायला पाहिजे? अजिबात नाही, असं कुठं असते बे? हा, जे आधी आग लागली त्यात तू जाऊन तेल होत. काय नको, मी माझं बघतो काय करायचं ते. भाऊ बोलले, देव बोलले, माझ्या बापाचं काय जाते? मी काय म्हणतोय, रिल्कीला पाठवलं तर बोलायला त्यांच्याकडे. रिल्की बोलण्यात लय हुशार आहे, एक्सपर्ट आहे बघ ती. एक्सपर्टच आहे की. सकाळी फोन आलता तिचा मला, माझी उत्तर पूजा बांधली तिने फोनवर. ती पण मलाच बोलतीये. सगळ्यांना वाटते चूक माझीच आहे. तिला हे सगळं कोणी सांगितलं काय माहिती. होय, मीच बोललो तिला. काल आपलं बोलणं झाल्यावर मला राहुलच नाही. रिकीला म्हटलं जरासं फोन लाव, बघ चौकशी कर काय झाले. तर रिकीनं मम्मीला फोन लावला. रिकी म्हणत होती की ज्याला लावतो. मी म्हटलं आता लावू नको, सकाळी लाव, म्हणून तिनं सकाळी फोन केला. काय करू मी तुझं सांगत्या? माझं काय करू नको. हा, या मोटरीचं कर काय करायचं ते. इतका लागतोय शोधायला? अपूर्व, एक मसाला डोसा, एक मिसळ. काय दादाचा विचार करायला लागलास काय? हे बघ, तू अजिबात दादाचा विचार करायचा नाही असा. सकाळपासून एक तरी फोन केलाय का त्यानं? त्याचं एका अर्थी बरोबरच आहे म्हणून. तू मला सांग, मी काल खूप जास्त बोलून गेले का? ग बस, काही जास्त बोलली नाहीस तू, एकदम बरोबर बोललीस आणि मला तुझं म्हणणं पटलंय. अपूर्व आहे बघ, स्वतःहून पुढं पुढं करायचं नाही.
दादाला एवढं की स्वतःहून बोलायला तुझ्याशी. हे बघा पूर्वा, आता माघार घ्यायची नाही. अगं बायको असली म्हणून काय वाटेल तसं बोलायचं वय नवऱ्यानं. मग काय सगळ्यांसमोर किती बोलला तो तिला. अगं हा भांडणाचा प्रश्न फक्त अपूर्वाचा नाही, समाजातील सगळ्या बायकांचा आहे. पुरुषांनी बायकांशी कसं वागावं, त्यांचा मान सन्मान करायचा की नाही, चांगली अद्दल घडवली पाहिजे पुरुषांना. हा, चांगलीच अद्दल घडायला पाहिजे. मम्मी आपण का ना दादापासून सुरुवात करूयात बघ. एक मिनिट काय हे तुम्ही काय बोलताय. मम्मी तू बोलतेस आहे. अगं आपल्या घरात कधीच असं घडलेलं नाहीये आधी. मला असं वाटतं तुम्ही फार टोकाची भूमिका घेताय. अगं प्रत्येक बाईने अशीच टोकाची भूमिका घेतली पाहिजे. हे बघ, अजिबात काळजी करू नको, अजिबात माघार घ्यायची नाही. आम्ही दोघी तुझ्या पाठीशी आहोत. एक नंबर मम्मी, तू बरोबर बोलायला लागलेस. असंच करूयात आपण. आणि तू आजच्या काळातली स्त्री आहेस, सेल्फ रिस्पेक्ट असतो का नाही. हे बघ, तर अजिबात माघार घ्यायची नाही. ठीक आहे. बेल्ट कुठे इथं लावायचं काय ते. हा अरे वय की कसं जोडायचं किती. अपूर्वा 3 नंबरच्या टेबलवर का नाही मिसळ पाहिजे, पण जरा कट कमी घाला. ते बडबड करायला लागलेत. जरा कमी तिखट करा. कळलं ना तुला. हा लवकर कर. कसला विचार करायला लागलायस. लाव की फोन. त्यांना फोन करायला म्हणून हातात घेतला नाही फोन मी. मिस कॉल केला असेल. अरे बोलायचं असेल त्याच नाही. लाव की फोन. हे बघ, एक पाऊल तिने पुढे टाकले की नाही, तू बी एक पाऊल पुढे टाक. लाव फोन. काय झालं. अपूर्वा अगं काय तू फोनवर काय बोलत बसलेस. तू चल आधी, मला तो ज्यूस येत नाही बनवायला. अगं पण चल की, मला खरंच येत नाही. किती लवकर. सरकी बाजूला आता. ए खपलं नाही कोणी अजून. मागची आवरावर करली सगळी.
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.